सुरक्षेच्या नियमांकडे आणि मूर्तिकारांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। नमस्कार। गणेश उत्सवाच्या आनंदाला विरजण घालणारी आणि संपूर्ण मुंबईला सुन्न करून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। दक्षिण मुंबईमध्ये भुलेश्वरच्या राजाचा आगमन सोहळा सुरू होता। 27 फूट उंच आणि तब्बल 2 टन वजनाची ही मूर्ती आगमनादरम्यान क्रेनवरून खाली कोसळली। या दुर्घटनेमध्ये मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे त्याचसोबत पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार थायलंडमध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे। त्या मंदिरातील गणेश मूर्तीच्या धर्तीवर ही 27 फूट उंच मूर्ती घडवण्यात आली होती। मात्र मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी असं स्पष्ट बजावलं होतं की ही मूर्ती अजून पूर्णपणे वाळलेली नाही। त्याचसोबत मूर्तीच्या पाठीमागच्या कण्याचे वेल्डिंगचे काम देखील झालेले नाही। त्यांनी अशी सक्त ताकीद दिली होती की ही मूर्ती 10 दिवसानंतरच मंडपात नेण्यात यावी। मात्र डेकोरेटर्सच्या घाईमुळे आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे ही अर्धवट सुकलेली मूर्ती मंडपात नेण्याचा निर्णय झाला आणि मंडपापासून अवघ्या 50 फुटाच्या अंतरावरच ही 2 टनाची मूर्ती खाली कोसळली। मूर्ती जेव्हा खाली पडत होती तेव्हा तिला सावरताना अध्यक्ष संकेत आणि ब्रिजेश यांचा करुण अंत झाला। या धक्कादायक घटनेनंतर काल मनसेचे ज्येष्ठ नेते यशवंत किल्लेदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी त्या घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली। मनसेच्या या पथकाने भुलेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला भेट दिली, संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली। त्यानंतर मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली, त्यांची सांत्वना केली आणि या कठीण प्रसंगात मनसे मंडळाच्या आणि या कुटुंबियाच्या मागे ठामपणे उभे राहील असा विश्वासही दिलाय। केलेल्या घाईमुळे आणि उत्साहाच्या भरात सुरक्षेकडे दुर्लक्ष झालं आणि 2 निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला। सुरक्षेच्या नियमांकडे आणि मूर्तिकारांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। गणेश भक्तांनो, काळजी घ्या। अध्यक्ष संकेत नेवसे आणि पदाधिकारी ब्रिजेश जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।